हॅलो, हाय, नमस्कार फुडीज. कसं काय मग? मजेत ना? असायलाच पाहिजे. काय मग फुडीज? आवळे आलेत बाजारात. केलं की नाही आवळ्याचा मुरंबा? चला मग बघूयात कसा करायचा तो. तोही गूळ घालून. चला मग बघूयात रेसिपी कसं बनवायचं. तर इथे मी आवळे आणलेले होते. त्याला 2 ते 3 दिवस झालेले होते. त्यामुळं जे काही आवळे आहेत त्याला थोडेसे डाग पडलेले आहेत. बट जे काही चांगले चांगले आहेत ते निवडून घेतलेले आहेत मी. तर इथे प्रमाण म्हणाल तर 1 ते सव्वा किलो एवढे आवळे आहेत ते. आणि त्यानंतर आपण ते एका जाळीमध्ये टाकून घेणार आहे, जी जाळी किंवा तुम्ही चाळणी घेऊ शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही उकळवू शकता आवळे. तर अशा पद्धतीने आपण एक डबल बॉयलर पद्धतीने आपण इथे जे काही आवळे आहेत त्यांना वाफ काढून घेणार आहे. तर आवळ्यांना ॲटलीस्ट 15 ते 20 मिनिटांपर्यंत वाफ काढून घ्यायची, जोपर्यंत की त्याच्या पाकळ्या खुलत नाहीत तोपर्यंत. तर इथं मीडियम गॅसवरती मी 20 मिनिटांनी एवढ्या टायमिंगमध्ये केलं होतं. जर फास्ट गॅसवरती करणार असाल तर ॲटलीस्ट तुम्ही 12 ते 15 मिनिटांसाठी ठेवू शकता. तुम्ही बघू शकता की त्याचा कलर चेंज झालेला आहे, म्हणजेच की आपले आवळे जे आहेत ते शिजलेले आहेत. हे बघू शकता तुम्ही की इथे पाकळ्या ज्या आहेत त्या मोकळ्या होतात आहेत. तर आता इथपर्यंत आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जे काही खाली पाणी राहिलेलं आहे तर ते पाणी अजिबातही फेकून द्यायचं नाही आहे, कारण आपण पिण्याचं पाणी वापरलेलं होतं आणि त्याचबरोबर ते उकळलं गेलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे काही आवळ्याचा रस आहे तर तो सुद्धा तिथे गेलेला आहे. त्याच्यामुळे ॲज अ सरबत म्हणून तुम्ही हे साखर टाकून पिऊ शकता. आणि त्यानंतर आता जे काही आवळा आहे तर तो आपण सोलून घ्यायचा, थोडासा थंड होऊन द्यायचा रूम टेम्परेचरवरती. आणि त्यानंतर हे सोलून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचं फक्त जे बी आहे ते वेगळं करायचं आणि प्रत्येक पाकळी ही वेगळी करायची. तर बी काढण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजेच की बी ट्विस्ट करत राहायची, ती गोल फिरवली की बरोबर त्यातून बाहेर येते. आणि त्यानंतर ह्या सगळ्या काही पाकळ्या मोकळ्या करायच्या. तोपर्यंत जे कोणी चॅनलवरती नवीन असाल, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपला जो दुसरा चॅनल आहे त्याही चॅनलला भेट द्यायला विसरू नका. तर आता इथे मी गूळ वापरलेला आहे, तर तो गूळ जो आहे तो किसून घेतलेला आहे. तो अर्धा किलो एवढं प्रमाण आहे त्याचं, म्हणजेच की 1 किलो जर का तुम्ही आवळा वापरताय तर त्यासाठी अर्धा किलो एवढं तरी तुम्हाला गूळ लागेल. तर ह्यापेक्षाही जास्त तुम्ही वापरू शकता. बट काय होतं की ज्यावेळेस तुम्ही जास्त गूळ वापरता तर तो चिकट होऊ शकतो, म्हणजेच की आपली जी काही आवळा कँडी बनेल ना की मुरंबा, तर त्यासाठी आपल्याला इथे गुळाचं प्रमाण पण थोडंसं कमीच घेतलेलं आहे मी. आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी, म्हणजेच की आपल्याला त्याचा घट्ट असं एकतारीचा पाक असा एकदम परफेक्ट घट्ट चिक्कीचा जो पाक असतो तसा नाही बनवायचा. तर आपल्याला इथे मुरंब्याचा पाक बनवायचा आहे, जसं आपण गुलाबजामुनचा बनवतो त्यापेक्षा थोडासा घट्ट. तर इथे आता हे सगळं काही मेल्ट करून घ्यायचं आहे गूळ. तर इथे आपला एक ट्विस्ट आहे, तो म्हणजेच की फक्त गुळामध्ये जे कोणी बनवतात तर त्यांची एक म्हणजे तक्रार असते की जो काही गुळाचा पाक आहे तो एकदम घट्ट होतो. जसं जसं मुरंबा हे होतो, जास्त दिवसांचा होतो, तसं तसं तो पाक जो आहे तो खड्यासारखा होतो. तर तसा न होण्यासाठी किंवा चकाकी येण्यासाठी आपण इथे साखर वापरणार आहे. तर ती साखर मी इथे अर्धा किलो गुळसाठी अर्धा जे काही आपलं मेजरमेंटचा कप आहे तर तेवढ्या प्रमाणामध्ये मी इथे साखर वापरलेली आहे. आणि त्याचबरोबर इथे विलायची 9 ते 10 जे काही आपल्या विलायची असतात तर त्या विलायची मी इथे सोलून घेतलेल्या आहेत आणि त्या कुटून मी टाकलेल्या आहेत, जेणेकरून की त्याचं एक टेस्ट छान यावी यासाठी. तर आता हे सगळं काही आपण एकजीव करून घेणार आहे, म्हणजेच उकळून घेणार आहे. साखरही पूर्ण विरघळली पाहिजे, त्याचबरोबर जे काही आपला गूळ आहे तो पूर्णपणे विरघळला पाहिजे. आणि त्यानंतर विलायची टाकल्यानंतर ॲटलीस्ट एक 10 ते 15 मिनटं बारीक गॅसवरती उकळवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता की तार तुटते, बट एकदम अशी एकसारखी तार नाही तुटत आहे, तर थोडी थोडी तार तुटती. तर अशा प्रमाणामध्ये आल्यानंतर आपल्याला जे काही आवळ्यांचे आपले भाग केलेले आहेत आपण ते ॲड करायचे आहेत. आणि त्यानंतर ॲटलीस्ट अर्धा तास तरी बारीक गॅसवरती आपल्याला हे सगळं काही शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून की जेवढा आपण आवळा शिजवणार तेवढा तो मुरतो लवकर. आपलं इन्स्टंटमध्ये बनवतो आहे आपण, तर त्यामुळे आपला जे काही पाक आहे तो आपल्या जे काही आवळा आहे तर त्याच्यामध्ये मुरला पाहिजे. यासाठी अर्धा तास मंद गॅसवरती मी इथे शिजत ठेवलेलं आहे. जर गॅस फुल केला तर तुमचा जो काही पाक आहे तो उतू जातो किंवा त्याला जास्त फेस येतो, त्यामुळे तो उतू जातो लवकर. तर त्यासाठी मंद गॅसवरती करून घेतलेला आहे मी, त्यामुळे एवढा वेळ लागलेला आहे. तर तुम्ही बघू शकता की त्याचा कलर जो आहे तो कलर चेंज व्हायला लागलेला आहे. तर म्हणजेच की आपला जो काही आवळा आहे तो आपला जो काही पाक आहे तो शोषून घेतो. आता इथे तुम्हाला थोडंसं पातळ दिसत असेल, बट ते पातळ नाही झालेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही हे थंड करता, गुळाचं प्रमाण जसं असतं त्यानुसार की त्याला टेम्परेचरवरती आणलं, रूम टेम्परेचरवरती, की तो घट्ट होतो. तर मग नक्की बनवा, कळवायला विसरू नका, लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.